हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो की इम्प्लिमेंट्सबद्दल आपण शिकलो होतो. ठीक आहे. आपले समोर जे काही इम्प्लिमेंट्स राहिले होते ते आज आपण पूर्ण कंप्लीट करून घेऊयात. ओके. तर इम्प्लिमेंट्स आपण समोरचं लेक्चर घेताना आपल्याला काय करावं लागेल की जे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे इम्प्लिमेंट्स बघितले होते त्याला फक्त एकदा क्विकली लवकर रिवाईज करून घेऊयात. ओके. ठीक आहे. बघा, आपण सर्वात अगोदर बघितलं होतं टिलेज इम्प्लिमेंट्स. टिलेज म्हणजे काय असतं की मॅनिप्युलेशन ऑफ द सॉइल विथ द हेल्प ऑफ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स, त्याला आपण काय म्हणतो, टिलेज असं म्हणतो. आता हे जे सॉइलला मॅनिप्युलेट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्लिमेंट्स यूज करतो. त्याचप्रमाणे इंडिजिनस फ्लो आहे तो आपण यूज करतो. इंडिजिनस फ्लोला आपण मल्टीपर्पज फ्लो सुद्धा म्हणतो किंवा याला देसी फ्लो सुद्धा म्हणतो. हा ॲनिमल ड्रॉन आहे. हा कम्प्लिटली वूडनं बनलेला असतो, म्हणजे लाकडाचा असतो, आणि हा व्ही शेप जनरली फरो फॉर्म करतो. आणि जी फरोची डेप्थ असते ही 12 ते 15 सेंटीमीटर पर्यंत असते, आणि जी फरोची जी विड्थ आहे ती 15 ते 20 सेंटीमीटर असते. आणि याची जी फील्ड कॅपॅसिटी आहे ती 0.4 हेक्टर पर डे आहे. आता शेअर म्हणजे काय असतं की हा फक्त एक आयरननं बनलेला पार्ट आहे जो सॉइलला पेनिट्रेट करतो. शू आहे, बॉडी आहे, बीम आहे, हे आपण बघितलं. टेंडू आयरन फ्लो आणि इंडिजिनस फ्लोमध्ये काय डिफरन्स आहे? जो इंडिजिनस फ्लो आहे तो वुडननं बनलेला असतो आणि टेंडू आयरन फ्लो हा आयरननं बनलेला असतो. आता एमबी फ्लोमध्ये आपण बघितलं, हा ट्रॅक्टर ऑपरेटेड आहे. याचे 4 मेजर फंक्शन आहे: कट करणे, लिफ्ट करणे, इन्व्हर्ट करणे, पल्वराइज करणे सॉइलला. ठीक आहे. हा प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट आहे. हा काय करतो की जे ट्रॅशेस आहे त्याला जनरली सॉइलमध्ये ब्युराईड करायचं काम करतो, क्रॉप रेसिड्यूला कट करायचं काम करतो. ठीक आहे. आणि क्रॉप रेसिड्यूला कट केल्यानंतर त्याला कुजवायचं काम सुद्धा कोण करतं की हा एमबी फ्लो करत असतो. याचं स्पेसिफिकेशनमध्ये आपण बघितलं की याचे जे बॉटम्स आहे ते नियरली अबाउट 2 ते 4 बॉटम्स असतात. फील्ड कॅपॅसिटी बघा, 1.5 ते 2 हेक्टर पर डे याची फील्ड कॅपॅसिटी आहे. पॉवर रिक्वायरमेंट जर तुम्ही बघितली तर 45 एचपीचं ट्रॅक्टर याला ऑपरेट करण्यासाठी लागतं. आता बघा, एमबी फ्लो हे आपण बघितलं, याला नियरली अबाउट 2 ते 4 बॉटम एमबी फ्लोला असतात. आता हे बॉटमचे पार्ट बघा, याला आपण बॉटम फ्लो असं म्हणतो. याचे पार्ट कोणकोणते? शेअर आहे, मोल्ड बोर्ड आहे, लँडसाईड आणि फ्रॉग. आता शेअर काय असतं की शेअर हा जो तुम्हाला पॉइंटेड जो पोर्शन आहे एमबी फ्लोचा त्याला आपण काय म्हणतो? शेअर म्हणतो. हा काय करतो की सॉइलला पेनिट्रेट करायचं काम करतो, हॉरिझॉन्टल कट देतो. आता हा शेअर जो आहे तो कशानं बनलेला असतो? चिल्ड कास्ट आयरन हा बनलेला असतो किंवा स्टीलनं बनलेला असतो. आता हे जे शेअर आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. स्लिप आहे, स्लिप नोज आहे, शीन आहे आणि बार आहे. आता स्लिप म्हणजे काय हे आपण बघितलं आहे की जनरली मोस्टली जो फार्मर्स आहे ते जनरली स्लिप या टाईपचा शेअर जनरली यूज करतात. बघा, हा सिंगल पीसमध्ये जनरली एक्झिस्ट करतो. हा याचा मेन डिसएडव्हान्टेज आहे. आता हा जर शेअरचं जे पॉइंटेड हे जे आहे हे जर जनरली ब्रेक झालं तर तुम्हाला कम्प्लीट जे शेअर आहे ते रिप्लेस करावं लागतं. स्लिप नोजमध्ये काय असतं की बघा, शेअरचा हा जो पॉइंटेड जो पोर्शन आहे हा जर खराब झाला, तुटला, तर तुम्ही याला रिप्लेस करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कम्प्लिटली रिप्लेस करायची गरज नाही. बघा, हा एक शीनवाला एक पोर्शन आहे आणि बारवाला पोर्शन आहे. ठीक आहे. शीन टाईप ऑफ शेअर आहे आणि बार टाईप ऑफ शेअर आहे. ठीक आहे. हे आपण बघितलं. मोल्ड बोर्ड काय, हे जे तुम्हाला दिसतं ना, हे प्लेट लाईक स्ट्रक्चर, याला आपण काय म्हणतो? मोल्ड बोर्ड असं म्हणतो. हा काय करतो? फरो स्लाइसला, म्हणजे काय, मातीला रिसिव्ह करतो. कशापासून? शेअरपासून. शेअर काय करतो? मातीला कट करतो. मग मातीला कट केलेल्या मातीला कोण रिसिव्ह करायचं काम करतो? फरो रिसिव्ह करायचं काम करतो. हा फरो काय करतो की मातीला रिसिव्ह करतो, लिफ्ट करतो, टर्न करतो आणि त्याला ब्रेक करतो. ठीक आहे. आता बघा, हे जे एमबी आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. सर्वात अगोदरचा जो मोल्ड बोर्ड आहे तो जनरल पर्पज मोल्ड बोर्ड आहे. हा जो जनरल पर्पज मोल्ड बोर्ड जो आहे हा जनरली लॉंग असतो. हे बघा, हे तुम्हाला लॉंग दिसेल आणि हा स्लाइटली कर्वेचर तुम्हाला दिसेल. हे बघा, हा थोडासा तुम्हाला कर्वेचर झालेला तुम्हाला दिसेल. ठीक आहे. याचा जो सरफेस आहे हा पण स्लाइटली थोडासा कन्व्हेक्स आहे. नंतर बघा, 2 नंबरचा जो आहे तो स्टबल मोल्ड बोर्ड आहे. स्टबल मोल्ड बोर्ड हा जो शॉर्ट आहे बट ब्रॉड आहे. हे तुम्ही बघू शकता की हा ब्रॉड आहे. हा जो आहे ना हा थोडासा ब्रॉड आहे आणि थोडासा शॉर्ट आहे. आता हा पण काय की स्टबल जे असतात सॉईलमधले, ठीक आहे, नॉट सुटेबल फॉर फुल ऑफ ग्रासेस, म्हणजे अशा सॉईलमध्ये ज्याच्यामध्ये क्रॉपचे रेसिड्यूज पडलेले असतील, याच रेसिड्यूला आपण स्टबल असं म्हणतो. तर अशा सॉईलमध्ये हा स्टबल मोल्ड बोर्ड जो आहे तो जनरली कामी पडतो. पण अशा सॉईलमध्ये जिथं ग्रासेस जास्त आहे तिथं हा सुटेबल नाही आहे. नंतर सोड और ब्रेकर मोल्ड बोर्ड आहे. आता सॉडचा अर्थ काय होतो की ग्रासेस या सॉडचा अर्थ होतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की थोडासा तुम्हाला जेंटल कर्वेचर तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. हा दिसतो तुम्हाला? हा जेंटल कर्वेचर तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. हा लॉंग एमबी आहे. बघा, हा लॉंग मोल्ड बोर्ड आहे. हे जे तुम्हाला दिसतं ना हा लॉंग मोल्ड बोर्ड आहे. आणि हा जनरली अशा ठिकाणी यूज केला जातो की जिथं जी जमीन आहे ती फुल ऑफ ग्रास आहे, म्हणजे खूप जास्त ग्रासने भरलेली आहे. नंतर बघा, 4 नंबरचा आपण बघितलं स्लॅट मोल्ड बोर्ड आहे. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कट्स तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतील. आणि हा जनरली काय केला जातो? जनरली अशा हेवी सॉईलमध्ये, ज्या सॉईलमध्ये क्ले कंटेंट जास्त आहे, जी सॉईल खूप स्टिकी आहे आणि तिथे
फ्लोला ऑपरेट करण्यासाठी खूप जास्त पॉवर लागते, ठीक आहे. पण जनरली होतं काय, ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे जर मोल्ड बोर्ड जर यूज केले तर जनरली हे ब्रेक होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर अशा कंडिशनमध्ये काय असतं की जनरली स्लॅट मोल्ड बोर्ड जे आहे ते जनरली आपण युटिलाइज करतो, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. लँड साईड आपण बघितलं. लँड साईड म्हणजे काय की हा एक बाजूचा जो पोर्शन आहे याला आपण लँड साईड म्हणतो. हा काय करतो, रेजिस्ट करतो साईडच्या प्रेशरला, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. नंतर स्टॅबिलाइज करतो एमबी फ्लोला, हे आपण बघितलं. फ्रॉग काय, हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो याला आपण फ्रॉग म्हणतो. याला बघा याला मोल्ड बोर्ड पण अटॅच आहे, शेअर पण अटॅच आहे आणि हा लँड साईड पण अटॅच आहे, ठीक आहे. नंतर काय बघितलं बघा, हॉरिझॉन्टल क्लिअरन्स म्हणजे काय असतं बघा. हा जो एमबी फ्लो आहे, सपोज ही ग्राउंड लेवल आहे, हा शेअरचा पार्ट आहे आणि हा लँड साईडचा पार्ट आहे. हा थोडासा वर उठलेला असतो. आता हा जो हॉरिझॉन्टल जे डिस्टन्स जे आहे हे मॅक्झिमम क्लिअरन्स बिटवीन टचिंग पॉईंट ऑफ लँड साईड अँड टचिंग पॉईंट ऑफ शेअर, त्यालाच आपण हॉरिझॉन्टल क्लिअरन्स असं म्हणतो. आता व्हर्टिकल क्लिअरन्स म्हणजे काय असतं की सर्वात जास्त जे मॅक्झिमम डिस्टन्स जे आहे जमिनीपासून तर हायेस्ट पॉईंटपर्यंत, त्याला आपण व्हर्टिकल क्लिअरन्स असं म्हणतो. आता थ्रोट क्लिअरन्स म्हणजे काय असतं की बा परपेंडिक्युलर जे डिस्टन्स आहे ह्या शेअरच्या पॉईंटचं आणि ह्या ज्या बीमचं, याला आपण काय म्हणतो, थ्रोट क्लिअरन्स असं म्हणतो, ठीक आहे. ते आपण बघितलं. एमबी फ्लोच्या साईज आहे ह्या कशावर डिपेंड असतात की तो जेवढ्या वीटचं कट देतो सॉईलला त्याच्यावर आपण त्याची जनरली साईज जनरली ठरवतो. लाईट एमबी फ्लो म्हणजे काय की तो 100 ते 150 mm ची वीटची जर कट देत असेल त्याला आपण लाईट एमबी फ्लो म्हणतो. मीडियम एमबी फ्लो म्हणजे काय, 150 ते 200 mm ची वीट जर देत असेल त्याला आपण मीडियम एमबी फ्लो म्हणतो. हेवी एमबी फ्लो म्हणजे काय की 200 mm पेक्षा पण जास्त जर वीटची कट देत असेल त्याला आपण काय म्हणतो, हेवी एमबी फ्लो म्हणतो. कल्टर काय असतं की बघा, एमबी फ्लोच्या समोर एक छोटंसं सराउंडेड हे चाक असतं ज्याला आपण काय म्हणतो, कल्टर म्हणतो. हे काय करतं, जनरली फरो स्लाइसला व्हर्टिकली कट करायचं जनरली काम करतं, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. इथपर्यंत आपण बघितलं होतं. आज मित्रांनो आपल्याला शिकायचं आहे डिस्क फ्लो म्हणजे काय असतं. काय शिकायचं आहे, डिस्क फ्लो म्हणजे काय असतं, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्क फ्लो जो आहे जिथं फ्लोईंग येतं, फ्लोईंग आलं म्हणजे ते सगळे प्रायमरी इम्प्लिमेंट्स आहे. काय, जिथं फ्लोईंग आलं ते म्हणजे काय की सगळे प्रायमरी इम्प्लिमेंट्स आहे. आणि जिथं हॅरोईंग येईल, मी काय म्हटलं, जिथं हॅरोईंग येईल ते हॅरोईंगवाले सगळे सेकंडरी इम्प्लिमेंट्स आहे. काय, सेकंडरी इम्प्लिमेंट्स आहे. पण इचरलं एक रोटावेटर हा असा इम्प्लिमेंट आहे जो प्रायमरी इम्प्लिमेंट सुद्धा आहे आणि जो सेकंडरी इम्प्लिमेंट सुद्धा आहे. आता बघा, डिस्क फ्लो जो आहे तो प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहे. हा काय करतो की अशा ठिकाणी जनरली डिस्क फ्लो यूज केला जातं. सपोज अशा ठिकाणी डिस्क फ्लो यूज केला जातं जिथं एमबी फ्लो जे आहे तिथं चालणार नाही व्यवस्थित, ठीक आहे. सॉईल तुमची खूप जास्त हेवी आहे, ठीक आहे. बघा, हेवी सॉईलमध्ये आपण काय यूज करतो की स्लॅट मोल्ड बोर्ड जनरली यूज करतो. पण सॉईल जर खूपच जास्त हेवी आहे, जिथं स्लॅट मोल्ड बोर्ड जे आहे त्याचं सुद्धा रेस्ट्रिक्शन आहे, तर अशा ठिकाणी आपण सॉईलला कट करण्यासाठी आपण डिस्क फ्लो यूज करतो. हा जो डिस्क फ्लो आहे हे प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहे. हार्ड सॉईलमध्ये आणि ड्राय सॉईलमध्ये जनरली आपण काय करतो, डिस्क फ्लोचा वापर करतो. बघा, कडक सॉईल आहे याच्यामधनं एमबी फ्लो चालवायला खूप जास्त डिफिकल्ट आहे, खूप जास्त पॉवर लागू शकते, एमबी फ्लो जे आहे ते डॅमेज होऊ शकतं. तर अशा कंडिशनमध्ये डिस्क फ्लो यूज करतो. हा जो डिस्क फ्लो जो आहे तो सॉईलला व्हर्टिकली कट करतो. हे बघा, अशा प्रकारे तो व्हर्टिकली कट करत असतो सॉईलला, ठीक आहे. लक्षात ठेवा. म्हणजे काय की हा डिस्क फ्लो हा प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट आहे जो आपण ड्राय सॉईलमध्ये, हार्ड सॉईलमध्ये जनरली यूज करतो आणि अशा ठिकाणी यूज करतो जिथे एमबी फ्लो काम करत नाही. हा काय करतो की सॉईलला कट करायचं काम करतो, सॉईलला टर्न करायचं काम करतो, सॉईलला ब्रेक डाऊन फरो स्लाइस म्हणजे बघा, सॉईलला कट केल्यानंतर सॉईलला टर्न करतो. बघा, सॉईलला कट केलं असं परत टर्न करतो आणि जी टर्न झालेले जे ढेकूळ असते त्याला ब्रेक करायचं सुद्धा तो काम करत असतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की स्टँडर्ड डिस्क फ्लो, आता कोणत्या डिस्क फ्लोला आपण स्टँडर्ड डिस्क फ्लो म्हणतो, याचा मेजर पोर्शन बघा हाच आहे. ही जी डिस्क आहे ना हीच इम्पॉर्टंट कंपोनंट आहे याचं. आता बघा, ही डिस्क मी बाजूला काढली, काय केली आहे, बाजूला काढली आहे. आता या डिस्क जी आहे ही तुम्हाला कॉन्केव दिसल. काय दिसल, कॉन्केव म्हणजे थोडीशी अशी, ज्याप्रमाणे तुमची प्लेट असते ना अशा प्रकारची छोटीशी प्लेट असते तुमची अशा प्रकारची, ठीक आहे, आतमध्ये झुकलेली, तशा प्रकारे ही डिस्क आहे की ही थोडीशी कॉन्केव आहे म्हणजे थोडीशी आत जनरली झुकलेली असते. याची डायमीटर जर तुम्ही बघितली या डिस्कची, ती नियरली अबाउट 60 to 90 सेंटीमीटर याची डायमीटर आहे. आणि याची जी तुम्ही जाडी जर बघितली तर नियरली अबाउट 5 mm ते 10 mm ही जनरली जाड असते, ठीक आहे. म्हणजे जाडी म्हणजे काय, थिकनेस, ठीक आहे. लक्षात ठेवा की डिस्क जी असते ती कॉन्केव असते, डायमीटर त्याची 60 to 90 सेंटीमीटर आहे आणि थिकनेस जी आहे ती 5 mm ते 10 mm आहे. आता विड्थ ऑफ कट, ठीक आहे, म्हणजे हे किती विड्थ मध्ये कट मारतो, म्हणजे किती रुंद हा कट मारतो, म्हणजे बघा, म्हणजे किती आडवा हा कट मारतो त्याला आपण काय म्हणतो, विड्थ ऑफ कट. आता एक जी डिस्क आहे ती 200 mm ते 300 mm असा आडवा कट मारते.
असा, ठीक आहे, अशी स्ट्रेट जाताना ती सरळ असा आडवा कट मारत जाते. तर तो किती एम एमचा विड्थ आहे, किती एम एममध्ये तो कट मारतो, तर ते 200 ते 300 एम एम आडवा कट जनरली तो मारत असतो. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, विड्थ ऑफ कट. काय म्हणतो, विड्थ ऑफ कट. तेवढं लक्षात ठेवा, डिस्क फ्लो. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की डिस्क फ्लो हा सुद्धा एक ट्रॅक्टर ऑपरेटेड, जनरली ट्रॅक्टर ऑपरेटेड आहे, इक्विपमेंट्स आहे. याच्यामध्ये पॉवर किती किती लागते, जनरली 17.5 म्हणजे 17.5 ते 37.5 HP ट्रॅक्टर याला जनरली लागतं. आणि याची जर तुम्ही कॉस्ट बघितली तर 30,000 ते 45,000 रुपये याची कॉस्ट आहे. ठीक आहे. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की एक डिस्क अँगल म्हणजे काय, टिल्ट अँगल म्हणजे काय आणि स्क्रॅपर म्हणजे काय असतं. ठीक आहे. आता जो डिस्क अँगल जो आहे ना, हा नेहमी 42 ते 45 डिग्रीच्या मधातच असला पाहिजेत. आता डिस्क अँगल म्हणजे काय असतं की बघा, डिस्क अँगल म्हणजे काय असतं की बघा, हे असं आहे. ठीक आहे, हा एक त्याचा डिस्क आहे. बघा, ही इथं डिस्क अशी ठेवलेली आहे. आता ही जी डिस्क आहे ही थोडीशी समोरच्या साईडनं अशी टिल्ट केल्या जाते, समोरच्या साईडनं अशी टिल्ट केल्या जाते. आणि हा जो अँगल असतो ना, याला आपण काय म्हणतो, डिस्क अँगल. बघा, हा जो डिस्क अँगल जे आहे, ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा जास्त डिस्क अँगल असणार आहे, काय, जेवढा जास्त डिस्क अँगल असेल, बघा, हा जर अजून जास्त आडवा असेल, बघा, अशी स्ट्रेट लाईन आहे, ही एक इमॅजिनरी लाईन आहे. ठीक आहे, आणि एक असा आहे, बरोबर. बघा, म्हणजे ही काय डिस्क, हा थोडासा आहे. ठीक आहे, समजून घ्या, हा 15 डिग्री आणि हा 40 ते 45 डिग्रीचा डिस्क अँगल आहे. मला एक गोष्ट सांगा की विड्थ म्हणजे सर्वात जास्त आडवा कट कोणता मारल, 15 वाला मारल का 45 वाला मारल, तर तो 45 वाला मारल. कारण की बघा ना, जास्त पोर्शन जो आहे तो मातीला कट होतोय, अँगल जास्त आहे, म्हणजे जास्त पोर्शन जो आहे तो जनरली सॉइलला कट करतोय. कारण की जास्त पोर्शन जो आहे तो सॉइलला जनरली टच होतो. आणि अँगल जर कमी असेल, बघा आता 15 आहे, आता अँगल डायरेक्ट 0 आला, म्हणजे अशी डिस्क आहे. आता एवढाच पोर्शन आहे, इथं बघा, इथं एवढा पोर्शन येतोय आणि इथं बघा जास्त पोर्शन येतोय. म्हणजे काय की डिस्क अँगल जर जास्त असेल तर विड्थ ऑफ कट म्हणजे काय की जास्त आडवी कट जनरली डिस्क जी आहे ती सॉइलला मारत असते. ठीक आहे, म्हणून पण ॲव्हरेज डिस्क अँगल किती पाहिजेत की 42 ते 45 डिग्रीचा डिस्क अँगल पाहिजेत, तेवढं लक्षात ठेवा. आता एक गोष्ट आहे की डिस्क अँगल जर कमी असेल पण तुमच्या सॉइलची डेप्थ आहे ती जनरली जास्त वाढते, म्हणजे कट ऑफ काय म्हणतो आपण, डेप्थ ऑफ कट जी आहे ती जनरली जास्त वाढते, म्हणजे सॉइलला खूप खोलवर ते कट करू शकते डिस्क अँगल जर कमी असेल तर. कारण की एक गोष्ट बघा की बघा, ज्यावेळेस तो आडवं होतं त्यावेळेस ते इथपर्यंत असायचं, आणि ज्यावेळेस ते उभं केलं त्यावेळेस त्याची जी डेप्थ आहे ती काय होते, वाढते, पण त्याची विड्थ काय होते, कमी होते, तेवढं लक्षात ठेवा. पण डिस्क अँगल जो आहे तो ॲव्हरेजली 42 ते 45 डिग्रीपर्यंत डिस्क अँगल पाहिजेत. आता डिस्क अँगल काय असतं, टू ऑप्टेन द डिझायर विड्थ ऑफ द कट, त्याला आपण काय म्हणतो, डिस्क अँगल असं म्हणतो. आणि अँगल बिटवीन द प्लेन ऑफ कटिंग एज अँड डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल, हे थोडंसं पाठ करून घ्या. कारण की ह्या गोष्टी जोपर्यंत मी तुम्हाला दाखवणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी समजणार नाही. थोड्याशा इमॅजिनरी गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला इमॅजिन करूनच थोड्या लक्षात ठेवा लागतील. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा की डिस्क अँगल जो आहे तो 42 डिग्री ते 45 डिग्रीपर्यंत पाहिजेत. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. डिस्क अँगल जर जास्त असेल तर विड्थ ऑफ कट जी आहे ती पण जास्त असणार आहे. डिस्क अँगल जर कमी असेल तर त्याची डेप्थ जास्त असणार आहे. आता टिल्ट अँगल म्हणजे काय असतं, हा जो टिल्ट अँगल आहे ना की हा 12 ते 25 डिग्रीपर्यंत असतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतं की डिझायर्ड डेप्थ आणि पेनिट्रेशन आपण जनरली ऑप्टेन करू शकतो. अँगल बिटवीन द कटिंग एज अँड द व्हर्टिकल ॲक्सिस, याच्यामध्ये काय असतं तुम्हाला सांगतो. ही डिस्क आहे, ठीक आहे, ही फक्त जागेवरच समोरच्या डायरेक्शननं थोडीशी टिल्ट केलेली असते, त्याला आपण काय म्हणतो, टिल्ट अँगल असं म्हणतो. लक्षात ठेवा की टिल्ट अँगल काय असतो, 15 ते 25 डिग्रीपर्यंत टिल्ट अँगल असतो, आणि डिस्क अँगल जो आहे तो 42 ते 45 डिग्रीपर्यंत असतो. आता स्क्रॅपर म्हणजे काय असतं की बघा, ज्यावेळेस हे जे डिस्क फ्लो आहे हे जनरली आपण जमिनीमध्ये रन करतो त्यावेळेस या डिस्कला माती जॉईंट झालेली असते, काय, माती अटॅच झालेली असते. स्टिकी माती असल्यामुळं काय होतं, आणि माती हार्ड असते, याला जर अटॅच झाली तर मग ते जाम होऊ शकतं ना. तर अशा कंडिशनमध्ये स्क्रॅपर असतं. स्क्रॅपर काय असतं हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे अर्धी प्लेट म्हणजे अर्धा चंद्र, याला आपण काय म्हणतो, स्क्रॅपर असं म्हणतो. स्क्रॅपर असं म्हणतो. जर या डिस्कला जर माती लागली तर ज्यावेळेस हे चाक फिरतं त्यावेळेस हा स्क्रॅपर काय करतो, या डिस्कची पूर्ण माती जी आहे ती जनरली काढायचं काम करतो. म्हणजे काय की स्क्रॅपर इज वन काइंड ऑफ द इन्स्ट्रुमेंट ऑफ डिस्क फ्लो, सो विच रिमूव्ह द सॉइल फ्रॉम द डिस्क. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्क्रॅपर असं म्हणतो. ठीक आहे, एक गोष्ट बघा की डिस्क अँगल म्हणजे काय असतं, हे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल डायग्राममध्ये. आता या डायरेक्शनला ट्रॅव्हल होत आहे म्हणजे थोडंसं आडवं करायचं, त्याला आपण डिस्क अँगल असं म्हणतो.
ठीक आहे. नंतर टिल्ट अँगल म्हणजे काय, ह्या गोष्टी तुम्हाला सारख्याच वाटतील, पण याचा मी एक प्रॅक्टिकल व्हिडिओ जो आहे तो बनवेल, कारण की एक पेज घेऊन आणि एक स्केल घेऊन तुम्हाला ते व्यवस्थित तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे. तर डिस्क अँगल आणि टिल्ट अँगल याच्यावर मी लवकरच बनवेल. ठीक आहे. तो तुमच्या याच्या ॲपमध्ये टाकून देईल. ठीक आहे. आता चायसल फ्लो बघा. ठीक आहे. हे डिस्क फ्लो जे आहे त्याच्याबद्दल एवढेच पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आपण परत एकदा फास्ट रिवाइज करून घेऊया. डिस्क फ्लो म्हणजे काय, की हा प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहे जो हार्ड ड्राय सॉईलमध्ये जनरली आपण यूज करतो, जिथे एमबी फ्लो जनरली काम करत नाही. ठीक आहे. असं एवढं लक्षात ठेवा फक्त. स्टँडर्ड डिस्क फ्लो आहे, मग त्याची डायमीटर किती असते तर 60 to 90 सेंटीमीटर असते आणि थिकनेस जी आहे ती 5 ते 10 mm पर्यंत त्याची थिकनेस असते. ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. आता चायसल फ्लो म्हणजे काय असतं, की एक गोष्ट लक्षात ठेवा, की जर सॉईल खूप जास्त हार्ड आहे, ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये हार्ड सॉईलला जर कट करायचं असेल तर आपण त्याच्या ठिकाणी चायसल फ्लो यूज करतो. बघा हे नॅरो टाईन्स तुम्हाला दिसतील. ठीक आहे. हा काय करतो की वरची सॉईल जनरली काय असतं, वरची सॉईल कधी कधी कॉम्पॅक्ट नसते, पण खालची सॉईल खूप जास्त कॉम्पॅक्ट असते. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की प्लांट आपण ग्रो केलो तर काही जे प्लांट असतात त्याचे जे रूट्स आहेत ते खूप खोलवर जातात, म्हणजे डीप रूटेड प्लांट्स असतात. पण जर खालची सबसर्फेस सॉईल जर खूप जास्त हार्ड असेल तर ते जे प्लांट आहे तर त्याचे जे रूट्स आहेत ते खूप डीपपर्यंत जाणार नाही, डीपपर्यंत पेनिट्रेट होणार नाही. ठीक आहे. बिकॉज हार्ड सबसर्फेस, तेवढं लक्षात ठेवा. तर अशा कंडिशनमध्ये चायसल फ्लो आपण यूज करतो. तर हा चायसल फ्लो काय करतो, तर जो हार्ड सरफेस जो आहे सॉईलचा त्याला जनरली ब्रेक करायचं काम करतो. ठीक आहे. आता हा जो चायसल फ्लो जो आहे याला आपण फ्लो सोल सुद्धा म्हणतो. काय, फ्लो सोल सुद्धा याला आपण म्हणतो. हा सुद्धा एक प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्सच आहे. ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. आता सब सॉइलर काय असतं, एक गोष्ट लक्षात ठेवा, सब सॉइलर जो आहे तो सॉइलला नियरली अबाउट, बघा हे ग्राउंड लेवल आहे, या ग्राउंड लेवलला नियरली अबाउट 60 to 100 सेंटीमीटर खाली पेनिट्रेट करतो आणि सॉईलच्या खाली जो हार्ड पॅन असतो, म्हणजे हे चायसल फ्लो सारखंच आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा की आता कॉटन जो आहे त्याचे जे रूट्स आहे ते नियरली अबाउट 60 ते 90 सेंटीमीटर खाली जमिनीच्या खाली तिथपर्यंत जनरली ते ग्रो करतात. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की कॉटनचे जे रूट्स आहे, जर इथली सबसर्फेसवाली जी सॉईल आहे ती जर एकदम हार्ड असेल, एकदम कडक असेल, ठीक आहे, आणि इथलं सॉईल स्ट्रक्चर जर प्लेटी जर असेल, ठीक आहे, लक्षात ठेवा एवढं की जर सबसर्फेसची सॉईल जर हार्ड असेल तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की या प्लांटचे रूट्स आहे ते खाली जास्त वाढत नाही, रूट ग्रोथ जास्त होत नाही. जर रूट ग्रोथ जर जास्त झाली नाही तर वॉटरचं ॲब्झॉर्प्शन कमी होईल, न्यूट्रियंटचं ॲब्झॉर्प्शन कमी होईल, आणि ऑब्व्हियसली जर वॉटरचं आणि न्यूट्रियंटचं ॲब्झॉर्प्शन जर कमी झालं तर जी प्लांटची ग्रोथ आहे ती वाढणार नाही. जर प्लांटची ग्रोथ जर वाढली नाही तर आपल्याला तेवढं डिझायरेबल यील्ड जे आहे ते आपल्याला भेटणार नाही. तर अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो की हे जे हार्ड सबसर्फेस आहे याला ब्रेक करण्यासाठी आपण सबसॉइलर यूज करतो. हे जे सबसॉइलर आहे हे नियरली अबाउट 60 ते 100 सेंटीमीटर जमिनीमध्ये हे काय करतं, पेनिट्रेट केल्यानंतर जमिनीतले जे हार्ड पॅन आहे त्याला ब्रेक करायचं काम हे सबसॉइलर जनरली करतं. जर हार्ड पॅन जर ब्रेक झाले तर रूट ग्रोथ जी आहे ती जनरली काय होते, प्रोमोट होते. तेवढं लक्षात ठेवा. जनरली जो ड्राय रिजन जो असतो त्याच्यामध्ये हे सबसॉइलर जनरली यूज केलं जातं. आता सबसॉइलरचं आहे काय, जर एक सिंपल गोष्ट आहे की खालची सबसर्फेसची जर सॉईल जर एकदम हार्ड असेल तर याच्यावर फील्डवर जर पाणी जर जास्त आलं तर हे खाली पाणी जे आहे ते पर्कोलेट किंवा पेनिट्रेट करू शकत नाही, खाली पाणी इनफिल्ट्रेट होत नाही. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की वॉटर लॉगिंग कंडिशन जी आहे ते आपल्या फील्डमध्ये जनरेट होते. जर वॉटर लॉगिंग कंडिशन जर आपल्या फील्डमध्ये जनरेट जर झाली तर काय होतं की प्लांट जे आहे, प्लांटचे जे रूटचे जे टिश्यू आहे, रूटचे जे सेल आहे ते जनरली सडतात, काय होतात, डिके होतात. तर मग अशा कंडिशनमध्ये जर आपण सबसॉइलर जर यूज केलं म्हणजे खालच्या सॉईलला आपण काय करतो, लूज करतो. खालच्या सॉईलला जर लूज केलं, फील्डमध्ये पाणी जरी जास्त साचलं तर ते पाणी खाली इनफिल्ट्रेट होऊ शकते. ठीक आहे. जर इनफिल्ट्रेट जर पाणी झालं तर वॉटर लॉगिंग कंडिशनला आपण काय करू शकतो, रिड्यूस होतो. पण कधी कधी जनरली काय होतं काय की ज्यावेळेस फील्डमध्ये वॉटर लॉगिंग कंडिशन येते, वॉटर लॉगिंग कंडिशनमध्ये काय होतं की या पाण्यासोबत जी आहे ती जनरली माती सुद्धा वाहून जाते. ठीक आहे. म्हणजे काय की सॉईल सुद्धा लॉस, जनरली याच्यामध्ये सॉईल इरोजन सुद्धा होऊ शकतं. पण जर तुम्ही सबसॉइलर यूज केला, जर खालची सॉईल जर पोरस बनली तर वॉटरचं सुद्धा इनफिल्ट्रेशन प्रॉपरली होईल आणि वॉटर लॉगिंग कंडिशन जी आहे ती जनरली रिड्यूस होईल. ठीक आहे. हे इम्पॉर्टन्स आहे सबसॉइलरचं. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे रोटावेटर किंवा रोटरी फ्लो किंवा याला रोटरी टिलर सुद्धा आपण म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण सबसॉइलर बघितलं, चायसल फ्लो बघितला, डिस्क फ्लो बघितला आणि एक एमबी फ्लो बघितला. हे सगळे प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहे. आता रोटावेटर किंवा रोटरी फ्लो जो तुम्हाला दिसतोय किंवा याला आपण रोटरी टिलर पण म्हणतो. रोटरी याचा अर्थ काय की असा गोल 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 फिरणारा रोटावेटर.
त्याला आपण काय म्हणतो रोटरी. रोटरी रोटरी या शब्दाचा अर्थ काय की जो रोटेट होतो त्याला आपण काय म्हणतो रोटरी असं म्हणतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता हा जो रोटावेटर जो आहे मित्रांनो तो प्रायमरी आणि सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहे. कसा इम्प्लिमेंट आहे? प्रायमरी आणि सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट आहे. हा जनरली शॅलो रूटेड जे वीड्स असतात ना, हा नियरली अबाउट 10-20 सेंटीमीटर पर्यंत जमीन जी आहे ती जनरली लूज करतो. 20 ते 25 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर पर्यंत तुम्ही पकडा, त्या जमिनीला जनरली लूज करतो. आता जे शॅलो रूटेड वीड असतात, जसं काही तुम्ही हे बघा काय म्हणतात त्याला, सायप्रस रटुंडस, त्याचे रूट्स जनरली शॅलो असतात. तर अशा कंडिशनमध्ये काय करतो, हा शॅलो रूटेड रूट्स जे असतात त्यांना कम्प्लिटली इरॅडिकेट करायचं काम आपण विथ द हेल्प ऑफ रोटावेटर आपण जनरली करू शकतो. ठीक आहे, आता बघा पहिला पॉईंट काय होता, रोटावेटर हा प्रायमरी प्लस सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहे. दुसरा पॉईंट काय की हा शॅलो रूटेड जे वीड्स असतात त्याला कट करायचं काम जर कोणी करत असेल तर तो आहे रोटावेटर. दुसरी गोष्ट काय की हा सॉइलला खूप जास्त बारीक करतो, खूप जास्त फाईन करतो. एक सिंपल गोष्ट आहे की आता तुम्ही मिक्सरमध्ये जर एखादं मिरची टाकली किंवा तुम्ही काही पण जर टाकलं तर काय होतं, जर तुम्ही कोकोनट जर टाकलं तर त्याची काय बनते, साखर जर तुम्ही टाकलं त्याचं काय बनतं, डायरेक्ट पावडर बनते. का बनते? कारण की मिक्सरमध्ये ते फिरत असते बरोबर आत, त्याची मुवमेंट कशी होते, गोल 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 मुवमेंट आहे, रोटरी मुवमेंट आहे. त्याचप्रमाणे हे जे तुम्हाला रोटावेटर ह्या ज्या ब्लेड्स दिसतात हे असं कंटिन्युअसली गोल 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 फिरतं. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. मग हे गोल 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 फिरल्यामुळं काय होतं की जी सॉईल आहे ती एकदम फाईन बनून जाते. काय की रोटावेटर जो आहे तो सॉईलला काय करतो, व्हेरी फाईन बनवतो. ठीक आहे, मग जर सॉईल जर व्हेरी फाईन जर बनली तर आता खूप सारे असे स्मॉल सीडेड क्रॉप आहे, स्मॉल सीडेड क्रॉप आहे. ज्याप्रमाणे तुम्ही बघा बाजरा बघा, तुम्ही सिसॅमम बघा, मस्टर्ड बघा. आता बघा बाजराचं सीड बघा, सिसॅममचं सीड बघा, मस्टर्डचं सीड बघा. अशा क्रॉपला जर तुम्हाला फील्डमध्ये जर तुम्हाला सोईंग करायचं असेल तर तुम्हाला खूप जास्त फाईन सीड बेड म्हणजे काय की तिथली जी माती आहे ती एकदम अशी बारीक बारीक आणि भुसभुशीत असली पाहिजेत. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. जर अशा वेळेस तुमची माती जर मोठे मोठे ढेकळं जर असतील तर ते जे सीड्स आहे ते प्रॉपरली जर्मिनेट होऊच शकत नाही. काय ते प्रॉपरली जर्मिनेट होऊच शकत नाही, कारण की सीड बेड कसा आहे तुमचा हार्ड आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मोठे मोठे क्लॉड्स आहे क्लेचे. ठीक आहे, तर जर तुम्हाला फाईन सीड बेड जर बनवायचं असेल तर तुम्ही रोटावेटर जनरली फील्डमध्ये यूज केलं पाहिजे. आता रोटावेटरचं काम काय की बघा, आता एक सिंपल गोष्ट आहे की ही सॉईल आहे, याच्यावर शॅलो रूटेड काही वीड्स आहे, या वीड्सला तो काढायचं काम पण करतो आणि काढल्यानंतर त्यालाच लगेच प्रॉपरली कट करून त्याला जमिनीमध्ये तो एक मिक्स पण करतो. ठीक आहे, मिक्सिंग द क्रॉप रेसिड्यू इन अ सॉईल किंवा वीडचे जे रेसिड्यू आहे त्याला पण सॉईलमध्ये मिक्स करायचं काम जर कोणी करत असेल तर तो आहे रोटावेटर. आता या रोटावेटरला पॉवर कुठून भेटते, पीटीओ शाफ्ट. आता बघा ट्रॅक्टरच्या मागं एक हे असतं बघा, ट्रॅक्टरच्या मागं आपण काय करतो, ट्रॉली लावतो, ट्रॉलीला ओढण्यासाठी एक रॉड असतो. ठीक आहे, त्याला आपण ड्रॉबार असं म्हणतो. आणि एक दुसरं काय की हे जे आहे आपण रोटावेटरला लावण्यासाठी एक यूज करतो, ते असं गोल 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 फिरते, त्याला आपण काय म्हणतो, पीटीओ शाफ्ट. आता पीटीओ शाफ्टचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इंजिनमध्ये जर 100% जर पॉवर जनरेट होत असेल तर ती पीटीओ शाफ्टपर्यंत 85% पॉवर जो आहे तो जनरली पीटीओ शाफ्टपर्यंत रिसिव्ह करतो. काय 85% पॉवर जी आहे ती पीटीओ शाफ्ट रिसिव्ह करत असतो. म्हणजे इंजिनमध्ये आता 100 किलो जूल पॉवर जर जनरेट झाली तर पीटीओ शाफ्टकडं फक्त 85 किलो पॉवर जी आहे ती जनरली येत असते. म्हणजे मधात जी आहे ती फ्रिक्शनल पॉवर जी आहे ती जनरली लॉस होते ड्यू टू फ्रिक्शन. मग ती फ्रिक्शन पॉवर किती आहे, नियरली अबाउट 15 किलो जूल जे आहे ती पॉवर लॉस होते ड्यू टू फ्रिक्शन. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता पीटीओ शाफ्ट किती पर्सेंट पॉवर जो आहे तो जनरली रिसिव्ह करतो, 80 to 85% ऑफ द टोटल पॉवर जनरेटेड इन द सिलेंडर. ठीक आहे, आता एक गोष्ट बघा, हे जे रोटावेटर तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लेड्स तुम्हाला दिसतील. हे बघा, ह्या काय ब्लेड्स आहे. आता ह्या ज्या ब्लेड्स असतात ना या वेगवेगळ्या शेपच्या आहेत, यल टाईपच्या ब्लेड्स तुम्हाला दिसतील. हे बघा, हे काय यल टाईपच्या ब्लेड्स बघा, यल शेपच्या ह्या ब्लेड्स तुम्हाला दिसल्या. या ज्या यल टाईपच्या ज्या ब्लेड्स आहे ह्या गुड आहे ट्रॅशी कंडिशनमध्ये. आता एक सिंपल आहे की काय असतं की शुगरकेन तुम्ही लावा, शुगरकेन लावल्यानंतर ज्यावेळेस शुगरकेन वाढतो त्यावेळेस शुगरकेनचे जे लोअर लीव्ज आहे ते जनरली ड्राय होतात आणि ड्राय झाल्यानंतर आपण त्याला काय करतो, काढतो आणि त्याला जमिनीमध्ये टाकतो. त्यालाच आपण काय म्हणतो, शुगरकेन ट्रॅश असं म्हणतो. काय म्हणतो, शुगरकेन ट्रॅश असं म्हणतो. जनरली हे जे ट्रॅश आहे हे लवकर डिकम्पोज होत नाही. तर यल टाईप ऑफ ज्या ब्लेड्स असतात त्या काय करतात,
या शुगरकेन ट्रॅशला जमिनीमध्ये गाडायचं म्हणजे ब्युराईड करायचं काम करतात आणि वीडला जनरली एल टाईपच्या ब्लेड्स लवकर लवकर कट करू शकतात. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे एल टाईपच्या ज्या ब्लेड्स आहेत त्या गुड आहे ट्रॅशी कंडिशनमध्ये आणि वीड कटिंगसाठी. एक ट्विस्टेड ब्लेड्स आहे, ट्विस्टेड हे तुम्ही बघू शकता की ट्विस्टेड ब्लेड्स म्हणजे काय असतात की अशा स्पायरल टाईपच्या ब्लेड्स असतात. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो ट्विस्टेड ब्लेड असं म्हणतो. या डीप टिलेससाठी खूप जास्त हे जनरली प्रेफर्ड केल्या जातात ट्विस्टेड ब्लेड्स. एक स्ट्रेट ब्लेड आहे, स्ट्रेट ब्लेड म्हणजे अशा सरळ असतात. कशा असतात? अशा सरळ असतात. हे बघा तुम्ही बघू शकता या कोणत्या ब्लेड्स आहे, हा या स्ट्रेट ब्लेड आहे. ठीक आहे, या स्ट्रेट ब्लेड जे आहे त्या जनरली सेकंडरी टिलेज जे आहे त्याच्यासाठी जनरली गुड्स आहे. ठीक आहे, कळालं? स्ट्रेट ब्लेड. आता जनरली होतं काय की जर तुमची सॉईल जर ऑलरेडी थोडीशी तुम्ही प्लोईंग केलेली आहे, थोडीशी भुसभुशीत आहे, तर अशा वेळेस तुम्ही स्ट्रेट ब्लेड जनरली तिथे यूज करू शकता. पण तुमची सॉईल आता हार्ड आहे आणि तिच्यात जर स्ट्रेट ब्लेड जर तुम्ही यूज केली तर जनरली ही जी स्ट्रेट ब्लेड आहे ही जनरली अशी वाकू शकते किंवा थोडंसं याला डॅमेज होऊ शकतं किंवा याचं स्ट्रक्चर जे आहे ते चेंज होऊ शकतं. ठीक आहे, ते झालं. आता आपल्याला शिकायचं आहे, आपण काय शिकलो होतो याच्या अगोदर डिस्क फ्लो बघितला. आता आपल्याला बघायचं आहे डिस्क हॅरो म्हणजे काय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जे पण फ्लो ज्या पण इन्स्ट्रुमेंटमध्ये फ्लो येईल ते सगळे प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहे. पण ज्या पण तुम्हाला इम्प्लिमेंटमध्ये तुम्हाला हॅरो येईल ते सगळे हॅरोवाले जे इम्प्लिमेंट्स आहे हे सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट आहे. कोणते इम्प्लिमेंट आहे? सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट. तुम्हाला जनरली क्वेश्चन विचारला जातं की रोटावेटर हा कसा इम्प्लिमेंट आहे, प्रायमरी टिलेज का सेकंडरी टिलेज का किंवा ए किंवा बी म्हणजे दोन्ही पण. ठीक आहे, बोथ ए अँड बी असं. तर तुम्ही काय उत्तर मारायचं? बोथ ए अँड बी. रोटावेटर हा प्रायमरी प्लस सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट आहे. जर तुम्हाला विचारलं मोल्ड बोर्ड जो आहे तो कसा इम्प्लिमेंट आहे, प्रायमरी टिलेज का सेकंडरी टिलेज, तर तुम्ही काय सांगायचं? प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट. ठीक आहे, जर तुम्हाला विचारलं डिस्क फ्लो हा कसा एलिमेंट आहे, प्रायमरी का सेकंडरी टिलेज, तर डिस्क फ्लो जो आहे तो काय प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता डिस्क हॅरोबद्दल आपल्याला शिकायचं आहे. डिस्क हॅरो आपण अशा ठिकाणी यूज करतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्कवाले जे पण इम्प्लिमेंट आहे ते अशा ठिकाणी यूज करतो की सॉईलला जी सॉईल एकदम हार्ड असते, ठीक आहे, जी सॉईल एकदम ड्राय असते आणि ड्राय सॉईलमध्ये प्लोईंग करणं जे आहे ते खूप जास्त अवघड असतं, सॉईलला कट करणं खूप जास्त अवघड आहे. तर अशा कंडिशनमध्ये जनरली आपण डिस्क हॅरो जो आहे किंवा डिस्क फ्लो जे आहे किंवा डिस्कवाले जे इम्प्लिमेंट्स आहेत ते जनरली यूज करतो. आता डिस्क हॅरो बघा, हा जनरली हार्ड ग्राउंड किंवा ट्रॅशी म्हणजे जिथे पाला पाचोट किंवा आपण काय म्हणतो त्याला शुगरकेनचे ट्रॅशेस जिथं पडलेले असतात किंवा ग्रासी लँड्स म्हणजे ज्या फील्डवर छोटे छोटे जे ग्रासेस आहेत ते जास्त ग्रो झालेले असतात, तर अशा कंडिशनमध्ये आपण तिथे काय करतो? डिस्क हॅरोचा वापर जनरली करतो. आता ग्रासी लँड का बरं? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे का की फील्डवर जर छोटे छोटे ग्रास जर असतील तर त्या इरोजन जे आहे त्या जनरली प्रिव्हेंट करतात. या ग्रासचं काम काय आहे की याचे जे रूट्स आहे ना हे सॉईलला बाइंड करतात. हे सॉईलला काय करतात? बाइंड करतात. सॉईलला बाइंड केल्यामुळे काय होतं की सॉईल जी आहे ती तिथली एकदम कॉम्पॅक्ट आणि हार्ड बनून जाते. म्हणून आपण इथं क्रॉप जरी ग्रो केलं ते जास्त त्याची रूट्स जे आहे ते जनरली जास्त पेनिट्रेट करत नाही सॉईलमध्ये. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की जे ग्रासी लँड्स असतात ते आपण जनरली हार्ड ग्राउंड असतं त्यांचं, तर अशा कंडिशनमध्ये आपण डिस्क हॅरो पण तिथे यूज करू शकतो. आता लक्षात ठेवा की याच्यामध्ये काय असतं की डिस्क फ्लोमध्ये पण जी डिस्क आहे ती कॉन्केव्ह आहे आणि डिस्क हॅरोमध्ये जी डिस्क आहे ती जनरली कॉन्केव्ह आहे. याच्यामध्ये याची डायमीटर जर तुम्ही बघितली तर 35 ते 75 सेंटीमीटर जी आहे ती या डिस्कची जनरली डायमीटर आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, गँग अँगल म्हणजे काय असतो? हा जो तुम्हाला दिसला बघा, ही डिस्क आहे, ही डिस्क आहे. ठीक आहे, दोन अँगलवर डिस्क आहे बघा, ही एक डिस्क अशी जाते, एक डिस्क अशी जाते. हा जो तुम्हाला अँगल जो दिसतो ना, दोन डिस्कच्या मधातला जो अँगल आहे याला आपण काय म्हणतो? गँग अँगल असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? गँग अँगल म्हणतो. आता हा जो रॉड आहे, ज्या रॉडवर ह्या डिस्क अटॅच आहे या रॉडला आपण गँग असं म्हणतो. आणि हा जो दोन गँग मधला जो हे जे आहे अँगल जो आहे याला आपण काय म्हणतो? गँग अँगल म्हणतो. हा जो गँग अँगल जो आहे हा जनरली 0 to 50 डिग्रीपर्यंत आपण ॲडजस्ट करू शकतो. 50 डिग्रीच्या वर आपण ॲडजस्ट करू शकत नाही, तेवढं लक्षात ठेवा. किती? 0 to 50 डिग्रीपर्यंत ॲडजस्ट करू शकतो. हा जो गँग अँगल आहे हा डेप्थला कंट्रोल करायचं काम करतो आणि विड्थ ऑफ कट कळालं का, त्याला कंट्रोल करायचं काम करतो. कोण करतं? हा गँग अँगल करत असतो, तेवढं लक्षात ठेवा. कळालं? आता बघा स्पेस बिटवीन द डिस्क ऑन द गँग, बघा ही हा काय? हा गँग आहे. हे जे दिसतं ना तुम्हाला याला आपण काय म्हणतो? हा जो रॉड तुम्हाला दिसतो हा गँग आहे. आता या गँगवर काय की ह्या डिस्क जनरली अटॅच झालेला आहे. आता बघा पहिली डिस्क आहे, दुसरी डिस्क आहे, तिसरी डिस्क आहे, चौथी डिस्क आहे. आता या दोन डिस्क मधला
किती डिस्टन्स आहे, किती स्पेस आहे, त्याला आपण काय म्हणतो गँग अँगल, त्याला आपण काय म्हणतो स्पेस बिटवीन द डिस्क ऑन द गँग. आता बघा तुम्हाला जर लाईट काम करायचं आहे, लाईट ड्युटी म्हणजे काय की तुमची सॉईल जर सँडी असेल, ठीक आहे, तर मग त्याला आपण काय म्हणतो लाईट ड्युटी. ठीक आहे, म्हणजे काय की लाईट ड्युटीच्या वेळेस हा जो दोन डिस्क मधली जी स्पेस आहे, म्हणजे लाईट ड्युटी म्हणजे काय की सँडी सॉईलमध्ये प्लोईंग करायला किंवा हॅरोईंग करायला जास्त एनर्जी लागत नाही, कारण की त्याच्यामध्ये क्ले जे आहे, क्ले पर्सेंट जे आहे ते काय असतं कमी असतं, आणि क्ले पर्सेंट कमी असल्यामुळे काय असतं की ती सॉईल जी असते ती जनरली हार्ड नसते. सँडी सॉईलमध्ये काय असतं की क्ले पर्सेंट कमी आहे, सँडी सॉईल असल्यामुळे काय होतं की ती सॉईल जनरली काय असते पोरस असते. पण पोरस सॉईलमध्ये जर तुम्ही इम्प्लिमेंट जर चालवलं तर ते इम्प्लिमेंट जे आहे ते फास्ट चालते. म्हणजे काय की जर तुम्ही सँडी सॉईलमध्ये ते इम्प्लिमेंट जर चालवत असाल, म्हणजे काय लाईट ड्युटी जर त्याची करत असाल, तर या दोन डिस्क मधला जो स्पेस आहे ती नियरली अबाउट 15 ते 25 सेंटीमीटर स्पेस असली पाहिजेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हेवी ड्युटी म्हणजे काय असतं की जर तुम्ही सॉईल जर तुमची खूप जास्त हार्ड आहे, त्याच्यामध्ये क्ले पर्सेंट जर खूप जास्त आहे, तर अशा कंडिशनमध्ये हेवी ड्युटीच्या वेळेस 25 ते 30 सेंटीमीटर या दोन डिस्क मधलं अंतर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता स्पाइक टूथ हॅरो म्हणजे काय असतं लक्षात ठेवा. हे बघा स्पाइक टूथ हॅरो म्हणजे काय, याच्यावर तुम्हाला दिसल हे खिळा टाईप. ठीक आहे, हे खिळा टाईप याच्यावर जनरली अटॅच झालेलं असतं, असे स्ट्रेट तुम्हाला दिसतील. हे जे पेग आहे याला पेग आपण म्हणतो. काय म्हणतो, हे जे तुम्हाला लॉंग छोटे छोटे रॉड्स दिसतात ना, आणि हे टोकदार असतात, याच्या पॉइंटेड असतात इथे एंडला. ठीक आहे, आणि हे बघा याला आपण काय म्हणतो स्पाइक टूथ हॅरो असं म्हणतो. याला पेग टूथ हॅरो म्हणतो, याला ड्रॅग सेक्शन किंवा याला स्मूथिंग हॅरो सुद्धा आपण म्हणतो. हा जनरली काय करतो लक्षात ठेवा, हा सॉईलला याने पेनिट्रेट केलं, हा सॉईलमध्ये आत पेनिट्रेट होतो आणि असा सरळ चालतो. जनरली सॉईलला स्मूथ करायचं काम करतो, सॉईलला लेवल करायचं काम करतो प्लोईंग नंतर. ठीक आहे, कशाचं काम आहे स्पाइक टूथ हॅरो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा शॅलो डेप्थ पर्यंत आपण ऑपरेट केला पाहिजे. नियरली अबाउट 5 सेंटीमीटर पर्यंत ज्याला आपण ऑपरेट करतो. लक्षात ठेवा की एक गोष्ट आहे की एखादा रॉड आहे तो तुम्ही एवढ्या म्हणजे नियरली अबाउट 20 सेंटीमीटर पर्यंत जनरली तुम्ही जमिनीमध्ये गाडलाय, आणि एक दुसरा रॉड आहे, ठीक आहे, एक दुसरा रॉड आहे तो तुम्ही 100 सेंटीमीटर पर्यंत जमिनीमध्ये गाडला, तर कोणत्या रॉडला जास्त समोर ओढायला एनर्जी लागणार आहे, तर ऑब्विसली 100 सेंटीमीटर जो डेप्थमध्ये आहे त्याला. मग हे काय असतं की जनरली हे जे रॉड्स आहे याची जी लेंथ आहे ती जनरली खूप कमी असते, तर म्हणून हे जनरली शॅलो डेप्थपर्यंतच ही जनरली वर्क करत असतात. तर किती डेप्थपर्यंत हे वर्क करतात, तर ते आहे 5 सेंटीमीटरपर्यंत हे वर्क करतात. पण दुसरी गोष्ट लक्षात ठेवा काय की हे रफ सरफेस जर असेल, जमिनीवर एकदम रफ किंवा एकदम कडक जर सरफेस असेल, तर अशा कंडिशनमध्ये स्पाइक टूथ हॅरो जो आहे तो तुम्ही तिथं यूज नाही केला पाहिजेत. काय होतं की स्पाइक टूथ हॅरोमध्ये जर तुम्ही तिथं जर रफ सरफेस वर जर तुम्ही यूज केला, तर हे जे तुम्हाला हे जे दिसतात तुम्हाला हे पेग, हे जे असं तुम्हाला व्हर्टिकल स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतात हे काय होतात, हे वाकून जाऊ शकतात किंवा हे डॅमेज होऊ शकतात. म्हणून अशा कंडिशनमध्ये आपण जे स्पाइक टूथ हॅरो जे आहे ते आपण रफ सरफेसवर हे कधीच यूज करत नाही, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढंच इम्पॉर्टंट आहे. पण आता जनरली होतं काय, जर तुम्हाला रफ सरफेसवर जर स्पाइक टूथ हॅरो यूज करायचा आहे आता, तर मग अशा कंडिशनमध्ये काय केलं सायंटिस्टने, या स्पाइक टूथ हॅरोमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलं, आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून त्यांनी स्प्रिंग टूथ हॅरो बनवला. काय बनवला, स्प्रिंग टूथ हॅरो. या स्प्रिंग टूथ हॅरोमध्ये काय असतं बघा, जर तुमच्या सॉईलमध्ये रफ सरफेस जरी असेल, बघा अशा प्रकारे हे असतं, दिसलं, अशा प्रकारे ही स्प्रिंग, अशा प्रकारे हे असतं. काय असतं की रफ सरफेस जर असला, ठीक आहे, हे एकदम ताट नाही राहणार, हे काय होईल थोडंसं आत येईल. म्हणजे काय तुम्ही बघा गाडीचे शॉकअप, आता कोणत्या गाडी, अशा दोन बाईक आहे, ठीक आहे, एका बाईकचं नाव ए आहे, एका बाईकचं नाव बी आहे. ठीक आहे, एका ए नावाची जी बाईक आहे त्याला शॉकअपच नाही, आणि बी नावाची जी बाईक आहे त्याला थोडीशी शॉकअप आहे. आता एक सर्वात जास्त कम्फर्टेबल कोणत्या गाडीवर तुम्हाला बसायला आवडेल, बी ऑब्विसली. म्हणजे काय की खड्डे आले तरी जास्त त्रास होणार नाही. ठीक आहे, पण ए बाईक बघा, ए बाईकमध्ये काय होतं की बाईकचे जे पार्ट्स आहेत ते जनरली डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण की ए बाईक जी आहे ती जनरली जास्त शॉक जो आहे तो जनरली रिसिव्ह करते, पण बी बाईकमध्ये शॉकअप असल्यामुळे शॉक जो आहे थोडासा तो जनरली रेजिस्ट होतो विथ द हेल्प ऑफ शॉकअप. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा असंच फिनॉमिना आहे. जर तुमची सॉईल जर खूप जास्त रफ जर असेल, तर तुम्ही स्प्रिंग टूथ हॅरो जर तुम्ही यूज केला, तर जनरली रफ सरफेसवर तुम्ही स्प्रिंग टूथ हॅरो सुद्धा यूज करू शकता. म्हणजे काय की हे जे स्प्रिंग टूथ आहे हे जनरली शॉकअप सारखे परत काय होतील, थोडेसे काय होतील त्याला कॉन्ट्रॅक्ट होतील. परत जर थोडी स्मूथ लेवल जर आली, ठीक आहे, लूज सरफेस एरिया जर आला, तर परत ते एक्सपांड होते, परत कॉन्टॅक्ट होतील. ठीक आहे, आता बघा हे जे स्प्रिंग टूथ हॅरो आहे याला आपण
याला आपण क्वॅक किंवा बर्मुडा ग्रास इरॅडिकेटर सुद्धा आपण म्हणतो. आता हा जो स्प्रिंग टूथ हॅरो आहे हा जनरली 15 सेंटीमीटर जमिनीपर्यंत जनरली ऑपरेट आपण याला करू शकतो. आता बघा स्पाइक टूथ हॅरो जो आहे तो फक्त 5 सेंटीमीटर पर्यंत आपण करू शकतो, पण स्प्रिंग टूथ हॅरो जो आहे तो जनरली आपण 15 सेंटीमीटर पर्यंत जमिनीमध्ये खोलवर आपण याला ऑपरेट करू शकतो. आता पटेला म्हणजे काय असतं? आता पटेला तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जुन्या काळामध्ये जर लँडला लेवलिंग जर करायचं असेल तर लोक काय करायचे, एखादा खांबा जर असेल, एखादा सिमेंटचा खांबा किंवा एखादा लोखंडाचा खांबा तो जमिनीवर टाकायचे आणि बैलाने त्याला समोर समोर ओढायचे, म्हणजे लँड थोडीफार लेवल व्हायची. आता ऍक्च्युली हा पटेला सारखाच आहे बघा, हा असा लँडला लेवल करायचं काम करतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. पण जनरली जो ओरिजिनल पटेला जो आहे तो जनरली उडन बनलेला असतो. कशाने? उडन म्हणजे लाकडाने बनलेला असतो. आणि तो काय करतो की लँडला लेवलिंग करायचं काम करतो, लँडला स्मूथ करायचं काम करतो. आणि तुमच्या फील्डमध्ये ढेकळं म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो क्लॉट्स जर असतील, सॉइलचे क्लॉट्स, तर त्याला क्रश करायचं काम सुद्धा कोण करतं? हा पटेला करत असतो. या पटेलाचं जे वेट आहे ते नियरली अबाउट 45 ते 55 किलोपर्यंत या पटेलाचं वेट असतं. आता तुम्ही बघा, आपण लहानपणी असताना कधी जर लँडला लेवल करायची जर असेल तर आपण काय करतो, त्या पटेलावर वजन ठेवायचो किंवा आपण स्वतः बसायचो. ठीक आहे, कारण की त्याच्यावर जर वजन पडलं तर लँड जी आहे ती चांगल्या प्रकारे आपण लेवल करू शकतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याचं नाव काय आहे? पटेला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ब्लेड हॅरो. आता हा जो ब्लेड हॅरो हे बघा तुम्हाला बॉटमला दिसल. ठीक आहे, हे दिसतंय ना तुम्हाला, ब्लेड लाईक स्ट्रक्चर आहे. याला काय म्हणतो आपण? ब्लेड हॅरो म्हणतो. आणि याला भाकर सुद्धा म्हटलं जातं. काय? भाकर सुद्धा म्हटलं जातं. जर तुम्हाला सीड ब्रेड जर प्रिपरेशन करायचं आहे क्ले सॉइलमध्ये तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही ब्लेड हॅरोचा वापर केला पाहिजे, तेवढं लक्षात ठेवा. आता हा जो ब्लेड हॅरो आहे हा जनरली शॅलो डेप्थवर जनरली वर्क करतो आणि मिनिमम सॉइलचं इन्व्हर्जन करतो. कळालं ना? बघा, हा काय करतो की सॉइलमध्ये इन्सर्ट होतो आणि शॅलो डेप्थपर्यंतच फक्त हा काय करतो? वर्क करत असतो. आता हा जो अँगल ऑफ कटिंग जी आहे ब्लेडची ती किती आहे? 12 ते 15 डिग्री. बघा ब्लेड जो आहे ना हा थोडासा तुम्हाला स्लॅन्टिंग पोझिशनला दिसल, पण हा जो त्याचा जमिनीपासून हा जो वरच्या टॉपपासून हा जो तुम्हाला अँगल दिसल बघा, थोडासा स्लॅन्टिंग तुम्हाला दिसल. ठीक आहे, पण हा जो तुम्हाला अँगल जो दिसतोय जमिनीपर्यंत किंवा ग्राउंड लेवलपर्यंत हा किती डिग्रीचा अँगल असतो? हा 12 ते 15 डिग्रीचा अँगल आहे. हा अँगल तुम्हाला बघायला दिसेल त्याच्यात. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता आपण सगळे इम्प्लिमेंट्स बघितलेले आहे. आता आपल्याला काही सोईंग आणि प्लांटिंग इक्विपमेंट्स बघायचे आहे. आता सोईंग इक्विपमेंट्स तुम्हाला सांगतो. सोईंग इक्विपमेंट्समध्ये काय? सर्वात अगोदर सीड ड्रिल. काय? सीड ड्रिल. एक गोष्ट लक्षात ठेवा, सीड ड्रिल. आता तुम्हाला माहित आहे की सीड ड्रिल काय असतं की आपण या वरच्या कंपार्टमेंटमध्ये सीड टाकतो. वरच्या कंपार्टमेंटमध्ये सीड टाकल्यानंतर या पाईपमधनं ते सीड काय होतं, याच्या थ्रू ते खाली पडतं आणि नंतर ते सीड जे आहे ते आपण काय करतो? कव्हर करून टाकतो. ठीक आहे, पण आता सीड ड्रिल आहे हे कशा प्रकारे काम करतं? कधी कधी काय होतं की बघा, हा जो वरचा चेंबर आहे याच्यामध्ये 2 सेक्शन असतात. पहिल्या सेक्शनमध्ये आपण फर्टिलायझर टाकतो, दुसऱ्या सेक्शनमध्ये काय करतो? आपण सीड टाकतो. सीड आणि फर्टिलायझर एकासोबत खाली पडतात. ठीक आहे, त्याला आपण सीड कम फर्टी सीड ड्रिल सुद्धा आपण म्हणतो. आता हे सीड ड्रिल कशा प्रकारे काम करतं? याच्यामध्ये एक स्पेशल टाईप ऑफ मेकॅनिझम आहे, ते जनरली काम करतं. त्याला आपण सीड मीटरिंग मेकॅनिझम असं म्हणतो. हा काय करतो? सीड मीटरिंग मेकॅनिझम हा सीडला जनरली पिक करतो. कशामधनं? सीड बॉक्समधनं, आणि त्याला सीड ट्यूबपर्यंत ट्रान्सफर करायचं काम करतो. बघा, हे जे तुम्हाला मेकॅनिझम दिसतंय याला आपण सीड मीटरिंग मेकॅनिझम असं म्हणतो. सीड मीटरिंग मेकॅनिझम याला आपण असं म्हणतो. सीड मीटरिंग मेकॅनिझम याला असं म्हणतो. बघा, हा जो सीड बॉक्स तुम्हाला दिसल याच्या मिडलमध्ये हे बघा, याच्या जागोजागी असे थोडेसे होल्स असतात आणि या होल्समध्ये असं हे फिरणारं असतं. बघा, याच्यामध्ये सीड पडतं. सीड पडलं की हे असं रोटेट होतं. रोटेट होऊन मग काय पडतं? याच्यामध्ये पडतं. परत हे रोटेट, हे रिसिव्ह करतं, हे रिसिव्ह करताना परत त्याच्यात पाडतं, हे रिसिव्ह करतं परत त्याच्यात पाडतं, हे रिसिव्ह करतं, रोटेट होताना परत इथे आणून टाकतं. म्हणजे अशा प्रकारे हे सीड मीटरिंग जे मेकॅनिझम आहे हे जनरली काम करतं. आता हे रोटेट होतं तरी कसं? लक्षात ठेवा की एक गोष्ट बघा, तुम्ही सीड ड्रिल समोर हे असं छोटंसं चाक असतं. या चाकाला चेन लागलेली असते आणि ही जी चेन आहे ज्यावेळेस ही रोटेट होते त्यावेळेस चेन रोटेट झाली की हे जे सीड मीटर आहे ते पण काय होतं? जनरली रोटेट होतं. तेवढं लक्षात ठेवा. याच्यामध्ये मोस्ट कॉमन जे आहे पॉवर ट्रान्समिशन सिस्टीमचं ते आहे चेन आणि स्प्रॉकेट. चेन आणि स्प्रॉकेट म्हणजे काय की बघा, हे चाक दिसल, या चाकाला तुम्हाला चेन लावलेली दिसल. ठीक आहे, आणि ही चेन जर, हे चाक जर चाललं तर ही चेन फिरल, ही चेन जर फिरली तर काय होईल? हे फिरल. आणि हे जे तुम्हाला दिसतं याच्यामध्ये सीड बसलेलं असतं. हे सीड रोटेट झालं तर काय होईल की सीड जे आहे
ते या ट्यूबमध्ये तुम्हाला पडलेलं दिसतं. ठीक आहे. मोस्ट कॉमन पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम आहे, ज्याला आपण चेन आणि स्प्रॉकेट सिस्टीम सुद्धा आपण म्हणतो. सीड मीटरिंग मेकॅनिझम जनरली याच्यामध्ये यूज केलं जातं. हे जे सीड मीटरिंग आहे हे जनरली या बॉक्समध्ये छोटे छोटे होल असतात, त्या होल्समध्ये हे छोटे छोटे तुम्हाला सर्क्युलर एक स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल. हे कंटिन्युअसली रोटेट होत असतं. हे रोटेट झालं तर हे रोटेट होतं आणि याला हे बघा, याच्यामध्ये सीडला होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. हा काय करतो, सीडला होल्ड करतो. सीडला होल्ड केलं की तो काय करतो, सीड ट्यूबमध्ये त्याला टाकतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. मोस्ट कॉमन पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम कोणती, याच्यामध्ये चेन आणि स्प्रॉकेट टाईप ऑफ सिस्टीम आहे. याच्यामध्ये फ्लुटेड रोलर टाईप ऑफ सीड मीटरिंग मेकॅनिझम सुद्धा तुम्हाला दिसेल. हे जे तुम्ही बघू शकता ना, यालाच आपण काय म्हणतो, फ्लुटेड रोलर. यालाच आपण काय म्हणतो, फ्लुटेड रोलर. ठीक आहे. सीड मीटरिंग मेकॅनिझम आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सीड मीटरिंग मेकॅनिझम आहे. त्याच्यातलंच एक इम्पॉर्टंट मेकॅनिझम कोणतं आहे, फ्लुटेड रोलर टाईप ऑफ द सीड मीटरिंग मेकॅनिझम. एक शॉवेल टाईप फरो ओपनर तुम्हाला दिसेल. शॉवेल टाईप फरो ओपनर म्हणजे काय बघा, हे चाललं, हे चालल्यामुळे काय होतं की याला चेन लावलेली असते. ही चेन जी आहे याला आपण काय म्हणतो, चेन आणि स्प्रॉकेट. ही चेन काय होतं, हे चालल्यामुळे ही चेन पण काय होते, जनरली वर्क करते. ही काय करते, अशी फिरते. ज्याप्रमाणे तुमच्या गाडीची चेन आहे ती जनरली फिरते, त्याचप्रमाणे ही पण फिरते. हे फिरलं की याच्यामध्ये काय असतं की हे तुम्हाला दिसल फ्लुटेड रोलर. हे रोलर तुम्हाला दिसल. या रोलरमध्ये एक 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 दाना असा पडलेला असतो. हे जर रोटेट झालं तर काय होतं की बघा, असं रोटेट झालं लगेच खाली सीट पडल, परत वरचा जो सीट आहे तो परत खाली पडल. म्हणजे काय की हे जर चाललं तर हे फ्लुटेड रोलर जे आहे ते जनरली फिरल. ते फिरलं की सीट परत खाली पडल आणि या सीड ट्यूब थ्रू हे जे खालचं स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो, शॉवेल असं म्हणतो. काय म्हणतो, शॉवेल असं म्हणतो. या शॉवेलमधनं ती सीट काय पडते, जनरली खाली पडते. ठीक आहे. अशा प्रकारे हे मेकॅनिझम जे आहे ते जनरली काम करते सीड ड्रिलमध्ये. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, आता सीड ड्रिलमध्ये हे जे तुम्हाला दिसतं ना, हे जे तुम्हाला दिसतं हे काय, शॉवेल आहे. हा जो शॉवेलचं काम काय की सॉइलला ओपन करणं. बरोबर, सॉइल ओपन झाली की बघा या ट्यूब थ्रू बघा हे जे तुम्हाला दिसतं याला आपण काय म्हणतो, बूट असं म्हणतो. काय म्हणतो, बूट असं म्हणतो. हे बघा, या बूटला ही तुम्हाला दिसल सीड ट्यूब जे आहे, ही जो तुम्हाला ट्यूब जनरली तुम्हाला याला अटॅच झालेली दिसल. या बूट थ्रू, या ट्यूब थ्रू हे सीड काय पडते, जनरली खाली पडतं. आणि हा शॉवेल काय करतो, पहिले सॉइलला ओपन करतो. सीड खाली पडलं की मागून जे आहे ते सीड जनरली कव्हर केलं जातं. ठीक आहे. पहिले बघा काय होतं की समोर एक चाक दिसल, त्या चाकला तुम्हाला चेन लावलेली दिसल. ती चेन, चाक चाललं की चेन फिरणार. चेन फिरल्यानंतर सीड बॉक्समध्ये तुम्हाला फ्लुटेड रोलर दिसणार. त्या फ्लुटेड रोलरमध्ये छोटे छोटे कप्पे असतात, त्याच्यामध्ये सीड असतं. ते पण काय होईल, रोटेट होईल. ते रोटेट झालं की असं खाली जाईल. खाली गेल्यानंतर ते काय होईल की या पाईपमध्ये काय होईल, या पाईपमध्ये ते सीड पडल. सीड पडल्यानंतर काय होईल, सर्वात अगोदर हा शॉवेल आहे, हा सॉइलला ओपन करेल पहिले, नंतर हे सीड खाली पडल. खाली पडल्यानंतर ते जमिनीत जाईल आणि मागून काय होईल की कव्हरिंग होईल. ठीक आहे. मागून काय होईल, लँडला कव्हर केलं जातं. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. हे झालं आपलं काय, सीड ड्रिलबद्दल. याच्यामध्ये सीड ड्रिल वेगवेगळ्या प्रकारचे आहे. आता बघा, सीड कम फर्टी सीड ड्रिल आहे म्हणजे काय, लक्षात ठेवा याच्यामध्ये काही डिफरन्स नाही. सीड ड्रिल म्हणजे काय की हा जो वरचा बॉक्स आहे याच्यामध्ये फक्त सीड टाकलं जातं. सीड कम फर्टी सीड ड्रिलमध्ये काय असतं की याला 2 चेंबरमध्ये डिवाइड केलेलं असतं. एका चेंबरमध्ये फर्टिलायझर टाकतात, दुसऱ्या चेंबरमध्ये काय टाकतात, सीड टाकतात. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये जे मेकॅनिझम काम करतं हे सेम आहे. फ्लुटेड रोलर टाईप ऑफ मेकॅनिझमच काम करतं. सीड मीटरिंग मेकॅनिझम आहे. चेन स्प्रॉकेटच्या बेसिसवरच, या प्रिन्सिपलवरच ते काम करतं. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा शॉवेल पण असतो आणि बूट पण आहे. ठीक आहे. हे झालं आपलं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं लेक्चर. ठीक आहे. आपण सगळे इम्प्लिमेंट्स आता शिकलेलो आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्रीन हाऊस काय आणि ग्रीन हाऊसचे टाईप्स काय आपण ते शिकूयात. ओके. ठीक आहे. चलो, हॅव अ गुड डे. बाय.